नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2026 संदर्भातील 18 जून 2026 पर्यंत आलेल्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर मिळत आहेत का, नक्की नवीन लाभार्थी समाविष्ट होणार आहेत का, पात्रता पडताळणीबाबत काय अपडेट आहे आणि लाभ मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत मित्रमंडळींनो. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. तसेच आता महाराष्ट्र शासनाची आपली जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे, ही राज्यातील लाखो कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे की गरीब आणि गरजू कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच महिलांचे आरोग्य सुधारावे आणि पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी ही योजना राबवली जात आहे. ओके. तसेच आता 18 जून 2026 पर्यंतच्या माहितीनुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाभार्थ्यांना वर्षाला 3 मोफत LPG गॅस सिलेंडर देण्याची सुविधा सुरू आहे. राज्यातील अनेक पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ सध्या मिळत आहे. ओके. आणि अजून एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे की शासनाकडून सध्या लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये लाभार्थ्यांची पात्रता, आधार कार्ड, गॅस कनेक्शन आणि इतर आवश्यक माहितीची तपासणी सध्या केली जात आहे. पात्र लाभार्थ्यांनाच फक्त पुढील लाभ दिला जाणार आहे. ओके. तसेच आता शासनाने लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि बँक खात्यांची माहिती अपडेट ठेवण्याचे आवाहन केलेले आहे. ओके. तसेच गॅस ग्राहक क्रमांक आणि इतर माहिती योग्य असणे आवश्यक आहे. ओके. जर माहितीमध्ये तुमच्या त्रुटी असतील तर लाभ मिळण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. ओके. त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगेल, ही जी माहिती आहे ती खूप बरोबर पद्धतीने तुम्ही द्या. ओके. आधार, बँक खाते आणि गॅस ग्राहक क्रमांकाची माहिती योग्य ठेवण्याचे आवाहन तुम्हाला करण्यात येत आहे शासनाकडून. त्यामुळे होणार काय, जे अनुदान आहे किंवा लाभ आहे तो तुम्हाला मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. ओके. जर माहितीमध्ये त्रुटी असतील तर लाभ मिळण्यात तुम्हालाच अडचणी येऊ शकतात. ओके. त्यामुळे बरोबर माहिती तुम्ही द्या. ओके. आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी म्हणजे की आता काही ठिकाणी नवीन पात्र कुटुंबांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या कुटुंबांना अद्याप लाभ मिळालेला नाही आहे त्यांची पडताळणी करून त्यांना योजनेत समाविष्ट केले जाऊ शकते. त्यामुळे अनेक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ओके. तसेच मित्रमंडळींना ग्रामीण भागात स्वच्छ इंधनाचा वापर वाढावा यासाठी शासन विशेष प्रयत्नसुद्धा करत आहे. यामुळे महिलांना धुरांपासून होणाऱ्या आरोग्य समस्यांपासून संरक्षणसुद्धा मिळत आहे. तसेच घरगुती खर्चातही काही प्रमाणात बचत होत आहे. ओके. तर मित्रमंडळींनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा. तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आणि सरकारी योजना, लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना, PM किसान, पीक विमा आणि इतर महत्त्वाच्या अपडेटसाठी माझे बडी नावाचे चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.